ദൈവത്തിൻ്റെ നാമത്തിന് മഹത്വമുണ്ടാകട്ടെ. पिता पुत्र पवित्र आत्मा को स्तुति हो। पिता ने आज अपना परम पिता हमें दिया हुआ वचन यशायाह प्रवचन 29 का 13 हम पढ़ेंगे। उसमें हमें परमेश्वर पूछ रहा है, हमारा भक्ति को तोलने के लिए हमें एक वचन दे रहा है। ഈ ജനം അടുത്തു വന്ന് വായ് കൊണ്ടും ആദരം കൊണ്ടും എന്നെ ബഹുമാനിക്കുന്നു എങ്കിലും തങ്ങളുടെ ഹൃദയത്തെ അവർ എങ്കിൽ നിന്ന് ദൂരത്ത് അകറ്റി വയ്ക്കുന്നു. എന്നോടുള്ള അവരുടെ ഭക്തി മനപ്പാടമാക്കിയ മാനുഷിക കൽപ്പനയാത്രേ. ഇത് കാരണത്താൽ ഞാൻ ഈ ജനത്തിന്റെ ഇടയിൽ ഇനിയും ഒരു അത്ഭുത പ്രവൃത്തി ആശ്ചര്യവും ആയൊരു പ്രവൃത്തി തന്നെ ചെയ്യും. हालेलुया। उधर लिखा है हमारा भक्ति कैसा है करके आज जांचने के लिए परमेश्वर ये वचन दे रहे। हिंदी में पढ़ सकते हैं? हाँ। हालेलुया। प्रभु ने कहा, ये लोग जो मुंह से मेरा आदर करते हुए समीप आते परंतु अपना मन मुझसे दूर रखते हैं और जो केवल मनुष्य की आज्ञा सुन सुनकर मेरा भय मानते हैं, इस कारण मनुष्यों का नियमों के अनुसार चलने वाला जन है। परमेश्वर के सन्निधि में आता है, मुंह से और जीभ से परमेश्वर को मान देता है और हृदय के अंदर परमेश्वर का मान सम्मान नहीं रखता है। मनुष्यों का कल्पना के अनुसार जीने वाला मनुष्य है करके बोल रहे। मनुष्यों का इच्छा के अनुसार जीने वाला लोग, मनुष्यों का इच्छा के अनुसार जीने वाला व्यक्ति है क्या? मनुष्य को बताने के लिए, मनुष्य को दिखाने के लिए हम प्रार्थना करने वाला व्यक्ति है तो परमेश्वर बोलते हैं ये मुझे मान सम्मान देने वाला व्यक्ति नहीं। നമുക്കറിയാം, പലപ്പോഴും നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നത് മറ്റുള്ളവർ കേൾക്കണം എന്ന് വിചാരിച്ചുള്ള പ്രാർത്ഥനയാണ് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. നമ്മൾ മറ്റുള്ളവരെ കേൾപ്പിക്കാൻ നാം പ്രാർത്ഥിക്കുന്നുവെങ്കിൽ ആ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് യാതൊരു വിലയും ദൈവം തരികയില്ല. വില കൽപ്പിക്കുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. നമ്മുടെ എല്ലാ പ്രവൃത്തിക്കും, നമ്മുടെ പ്രാർത്ഥനയ്ക്ക്, നമ്മുടെ പ്രാർത്ഥനയുടെ ഓരോ വേഡിങ്ങും ശ്രദ്ധ വെച്ച് കേൾക്കുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. मलाकी प्रवचन में हम बहुत से बार देखा है और एक बार हम पढ़ेंगे। मलाकी प्रवचन में 3 अध्याय में लिखा है हमारा प्रार्थना पूरा टोटली जरा देखने वाला परमेश्वर नहीं है। हमारा परमेश्वर उनका भक्तों का प्रार्थना कैसा सुनते है करके देखो। യഹോവ ഭക്തന്മാർ അന്ന് തമ്മിൽ സംസാരിച്ചു. യഹോവ ശ്രദ്ധ വെച്ച് കേട്ടു. യഹോവ ഭക്തന്മാർക്കും അവന്റെ നാമത്തെ സ്മരിക്കുന്നവർക്കും വേണ്ടി അവന്റെ സന്നിധിയിൽ ഒരു സ്മരണ പുസ്തകം എഴുതി വച്ചിരിക്കുന്നു. അതിന്റെ 13-ാമത്തെ വചനം നോക്കിക്കേ. നിങ്ങളുടെ വാക്കുകൾ എന്റെ നേരെ അതികഠിനമായിരിക്കുന്നു എന്ന് യഹോവ അരുളി ചെയ്യുന്നു. ഓരോ വാക്കുകളും ശ്രദ്ധിക്കുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. നമ്മുടെ വായിൽ നിന്ന് വരുന്ന ഓരോ വാക്കും ശ്രദ്ധയോടെ കേൾക്കുന്ന ദൈവമാണ്. पूरा प्रार्थना सुनकर टोटली मार्क डालने वाला परमेश्वर नहीं है हमारा परमेश्वर। हमारा प्रार्थना का समय, आराधना के समय हमारा सोच किधर है, हमारा विचार कैसा है, हमारा समर्पण कितना है, ये सब देखने वाला परमेश्वर है। उसके साथ साथ हम यूज़ करने वाला एक वेडिंग भी देखने वाला परमेश्वर है। हालेलुया। एक वेड सुनने वाला परमेश्वर है। हम किसी से बात करने का समय हम ज़्यादा ध्यान नहीं देते हैं, वो लोग क्या बोलते हैं करके कभी कभी हम लोग सुनता ही नहीं। ऐसा ही हमारा जो हृदय के अंदर का बात है हम बोलते रहते हैं, मगर परमेश्वर ऐसा नहीं। हमारा प्रार्थना
हमारा एक एक प्रार्थना का वेडिंग भी सुनने वाला परमेश्वर है करके उधर से मालूम पड़ता है। वो भी 16वीं वचन में बोल रहा है, യഹോവ ഭക്തന്മാർ അന്ന് തമ്മിൽ തമ്മിൽ സംസാരിച്ചു, യഹോവ ശ്രദ്ധ വെച്ച് കേട്ടു. हिंदी में पढ़िए, उसका 13 पढ़िए पहले। 3 में 13 है ना? 3 में 13। यहोवा ये कहता है, तुमने मेरे विरुद्ध टिटाई की बातें कही है, परंतु तुम फूकते हो। टिटाई का बात है, एक एक വേഡിങ് മലയാളം में लिखा है, നിങ്ങളുടെ വാക്കുകൾ, ഓരോ വാക്കുകളും ശ്രദ്ധിച്ച് കേൾക്കുന്ന ദൈവം. एक एक വേഡിങ് श्रद्धा से सुनने वाला परमेश्वर, उसका 16 पढ़िए। तब यहोवा का भय मानने वाले ने आपस में बातें की और यहोवा ध्यान धर कर उनकी सुनता था। बस, और जो यहोवा ध्यान रखकर सुनने वाला परमेश्वर है, ये हमें समझ में आना मांगता है। हमारा प्रार्थना अनसुनी करने वाला परमेश्वर नहीं है। कभी कभी हमारा प्रार्थना का उत्तर क्यों नहीं मिलता है? हमारा बातों को परमेश्वर को अच्छा नहीं लगता है, हमारा वेडिंग परमेश्वर को अच्छा नहीं लगता है, हमारा हृदय का भक्ति नहीं रहते हुए हमारा मुंह से हम प्रार्थना करने वाला व्यक्ति है। इसके वजह से परमेश्वर हमारा प्रार्थना का उत्तर नहीं देते। और ऐसे प्रवचन में हम देखा, मनुष्य का कल्पना के अनुसार जीने वाला, प्रार्थना करने वाला व्यक्ति, मनुष्य को दिखाने के लिए, मनुष्य कहा वैसा ही, मनुष्य जो कहते हैं वैसा जीने वाला और मुंह से परमेश्वर का नाम पुकारने वाला, हृदय के अंदर परमेश्वर को रखा नहीं है। ऐसा भक्ति परमेश्वर को अच्छा नहीं लगता है। हमारा भक्ति ऐसा है क्या? हमारे एक एक वेडिंग श्रद्धा से सुनने वाला परमेश्वर है हमारा परमेश्वर। तो सुनकर जिस चीज को उत्तर दे सकता है, जिस चीज परमेश्वर को प्रसन्न आता है, उसी को ही जवाब देगा। नहीं है तो उसी का बदले ശിക്ഷ മിലേഗ. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിന് പ്രസാദമില്ലാത്ത വാക്കുകളും ദൈവത്തിന് പ്രസാദമില്ലാത്ത സംസാരങ്ങളും നമ്മളിൽ നിന്ന് വരുമ്പോൾ ദൈവം ശിക്ഷിക്കും. ഹല്ലേലൂയ. ഇത് നമ്മൾ മറന്നു പോകരുത്. നമുക്കറിയാം, നമ്മുടെ പേരൻസിൻ്റെ അടുത്ത് നമ്മുടെ പേരൻസിന് ഇഷ്ടമില്ലാത്ത വാക്കുകൾ പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ പേരൻസ് ഓടിച്ചിട്ട് നമ്മളെ അടിക്കുമായിരുന്നു. हमारा पेरेंट्स, हमारा माता पिता, हाँ, उनको जो अच्छा नहीं लगता है ऐसा प्रवृत्ति, नहीं तो वो कहा नहीं है ऐसा प्रवृत्ति करेगा तो हमें मार भगा कर मारता था, भाग जाओ करके बोलता था, तू इधर खड़ा नहीं रहने का करके बोलता था। तो हमारा परमेश्वर भी हमारा परम पिता है, वो हमारा पिता है। हमारा पिता को अधिकार है हमारा हर एक वेडिंग के अनुसार हमें आशीष देने के लिए भी, हमारा वेडिंग के अनुसार हमें शिक्षा देने के लिए भी हमारा परम पिता को अधिकार है। हालेलुया। इसके लिए हमारा प्रार्थना बहुत सोच समझ कर हमें प्रार्थना करना मांगते हैं। हमारा आराधना परमेश्वर को प्रसन्न आना मांगते हैं। ऐसा बैठकर ऐसा बोलना, ऐसा आराधना देना मांगते हैं। भय भक्ति से आराधना देना मांगते हैं, भय भक्ति से प्रार्थना करना मांगते हैं। मनुष्य को दिखाने के लिए, मनुष्य को सुनाने के लिए, मनुष्य को प्रसन्न करने के लिए कोई भी प्रार्थना हमारा ओर से निकलना नहीं. हालेलुया. നമുക്ക് മറ്റുള്ളവരെ കേൾപ്പിക്കാനല്ല നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്,
നമ്മുടെ കർത്താവ് കേൾക്കണം. കർത്താവ് കേട്ടാൽ മാത്രം പോരാ, കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കണം. ഹല്ലേലൂയ. കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കത്തക്കവണ്ണം നമ്മുടെ പ്രാർത്ഥന ഒരുക്കപ്പെടട്ടെ. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ഭക്തി എങ്ങനെയുള്ളതെന്ന് പരിശോധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. हरेक पल हमारा परमेश्वर हमारा भक्ति को जांचने वाला परमेश्वर है. हालेलुया. इसलिए हम बहुत ही डरावना से परमेश्वर के सन्निधि में बैठना मांगते हैं, प्रार्थना करना मांगते हैं. एक वेडिंग मुझसे गलत नहीं होने का परमेश्वर पवित्र आत्मा के दे दो. वो आपको प्रसन्न होने वाला प्रार्थना पवित्र आत्मा ही कर सकता है. हालेलुया. इसके लिए परमेश्वर बोलते तुम पवित्र आत्मा पाओ. पवित्र आत्मा पाकर आत्मा और सच्चाई से प्रार्थना करो, क्योंकि मनुष्यों का मुंह से कभी भी गलत आ सकता है. गलत जो परमेश्वर को इच्छा नहीं होता है ऐसा प्रार्थना निकलता है. इसके लिए परमेश्वर बोला पवित्र आत्मा प्राप्त कर तुम प्रार्थना करो. हालेलुया. तो हमें पवित्र आत्मा के लिए हमें बहुत ही समर्पण के साथ पवित्र आत्मा मिलने के लिए हमें प्रार्थना करने का है. नहीं है तो हम कुछ भी प्रार्थना करेगा, परमेश्वर को प्रसन्न नहीं होएगा, परमेश्वर हमें शिक्षा देगा ही. हालेलुया. तो उसका 29 देखो, क्यों परमेश्वर ये वचन यशायाह प्रवचन 29 का 10 पढ़ेंगे. യഹോവ ഗാഢനിദ്ര നിങ്ങളുടെ മേൽ പകർന്ന് നിങ്ങളുടെ കണ്ണുകളെ അടച്ചിരിക്കുന്നു. അവൻ പ്രവാചകന്മാർക്കും നിങ്ങളുടെ ദർശകന്മാരായ തലവന്മാർക്കും മൂടുപടം ഇട്ടിരിക്കുന്നു. അങ്ങനെ നിങ്ങൾ സകല ദർശനവും മുദ്രയിട്ടിരിക്കുന്ന ഒരു പുസ്തകത്തിലെ വചനങ്ങൾ പോലെ ആയിത്തീർന്നിരിക്കുന്നു. हिंदी में पढ़िए जरा. जैसे क्यों हम ऐसा हृदय से परमेश्वर को नहीं जानता है, क्यों हम परमेश्वर को सिर्फ मुंह से न प्रार्थना करने वाला, जीभ से जानने वाला बन गया करके उधर लिखा है. यहोवा ने तुमको बाहरी नींद में डाल दिया है और उसने तुम्हारी नबी रूपी आंखों को बंद कर दिया है और तुम्हारी दर्शी रूपी सिरों पर पर्दा डाला है. और नीचे, इसीलिए सारे दर्शन तुम्हारे लिए एक लपेटी और मुहर बंद की हुई पुस्तक के बातें के समान है, जिसे कोई पढ़े लिखे मनुष्य को यह कहकर दे इसे पढ़, और वो कहे मैं नहीं पढ़ सकता क्योंकि यह मुहर बंद की हुई है. तब वही पुस्तक अनपढ़ को यह कहकर दी जाए इसे पढ़े, और वह कहे मैं तो अनपढ़ हूँ. हालेलुया. देखा ये क्यों ऐसा होता है. हम एक पुस्तक जो बांधा हुआ खोल नहीं सकते, मुद्रा कर रखा हुआ एक पुस्तक के समान हो गया. वो पुस्तक के अंदर क्या है करके किसी को भी मालूम नहीं. क्योंकि ये ऐसा क्यों हो गया है. परमेश्वर ने खुद उन लोगों को निद्रा, गाढ़ निद्रा दिया है करके लिखा है. क्योंकि सोचता नहीं है मैं क्या बोलकर प्रार्थना कर रहे, क्या कैसा मैं आराधना कर रहे, मैं किधर बैठा है, मेरा परमेश्वर कौन है, मेरा परमेश्वर महान है. ये वैसा चिंता उन लोगों के अंदर आता ही नहीं. इसके लिए परमेश्वर बोलते हैं लोगों को मैं बंद किया हुआ, मुद्रा किया हुआ एक पुस्तक के समान रखा है. क्योंकि परमेश्वर जैसा चाहता है वैसा जीता नहीं है. ऐसा लोगों को परमेश्वर एक दिन ऐसा मुद्रा कर रख देगा, तुम्हें कोई पढ़ नहीं सके, ऐसा करेगा करके परमेश्वर बोल रहे.
നമ്മളെ ദൈവം പറയുന്നതനുസരിച്ച്, നാം ദൈവത്തിൻ്റെ ആഗ്രഹമനുസരിച്ച്, ദൈവഹിതമനുസരിച്ച് നാം പ്രാർത്ഥിക്കുകയും പ്രവർത്തിക്കുകയും ജീവിക്കുകയും ചെയ്യുന്നില്ല എങ്കിൽ ഒരു ദിവസം ദൈവം നമ്മളെ മുദ്രയിട്ട് വെച്ചിരിക്കുന്ന, കെട്ടി മുറുക്കി വെച്ചിരിക്കുന്ന ഒരു പുസ്തകം പോലെ നമ്മെ ആക്കിക്കളയുമെന്ന് ദൈവം പറയുകയാണ്. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ജീവിതം കെട്ടിവെച്ചിരിക്കുന്ന ഒരു പുസ്തകം പോലെ ആകാതിരിക്കാൻ നമ്മൾ സൂക്ഷിക്കണം. ദൈവസന്നിധിയിൽ നമുക്കൊന്നും ചെയ്യാൻ കഴിയാത്ത അവസ്ഥ എന്തുകൊണ്ടാണ് വന്നത് എന്നുള്ളത് നാം മനസ്സിലാക്കണം. तो उसका जरा पढ़िए, 29 का, ऐसे प्रवचन 29 का 6, 7, 8 जरा पढ़िए. ഇടിമുഴക്കത്തോടും ഭൂകമ്പത്തോടും മഹാനാദത്തോടും കൂടെ ചുഴലിക്കാറ്റും കൊടുങ്കാറ്റും ദഹിപ്പിക്കുന്ന അഗ്നിജാലയമായി അത് സൈന്യങ്ങളുടെ യഹോവയാൽ സന്ദർശിക്കപ്പെടും. അരിയേലിന്റെ നേരെ യുദ്ധം ചെയ്യുന്ന സകല ജാതികളുടെയും കൂട്ടും അതിന്റെ കോട്ടയ്ക്കും നേരെ യുദ്ധം ചെയ്ത് അതിനെ വിഷമിപ്പിക്കുന്ന ഏവരും തന്നെ ഒരു സ്വപ്നം പോലെ, ഒരു രാത്രി ദർശനം പോലെയാകും. വിശന്നിരിക്കുന്നവൻ താൻ ഭക്ഷിക്കുന്നു എന്ന് സ്വപ്നം കണ്ടിട്ട് ഉണരുമ്പോൾ വിശന്നിരിക്കുന്നത് പോലെയും, ദാഹിച്ചിരിക്കുന്നവൻ താൻ പാനം ചെയ്യുന്നു എന്ന് സ്വപ്നം കണ്ടിട്ട് ഉണരുമ്പോൾ ക്ഷീണിച്ചും ദാഹിച്ചും ഇരിക്കുന്നത് പോലെ സിയോൻ പർവ്വതത്തോട് യുദ്ധം ചെയ്യുന്ന സകല ജാതികളുടെയും കൂട്ടം ഇരിക്കും. വിസ്മയിച്ച് സ്തംഭിച്ചു പോകുവീൻ, അന്ധത പിടിച്ച് കുരുടന്മാരായി തീരുവീൻ. അവർ മത്തന്മാരായിരിക്കുന്നു, വീഞ്ഞുകൊണ്ടല്ല താനും. അവർ ചാഞ്ചാടി നടക്കുന്നു, മദ്യപാനം കൊണ്ടല്ല താനും. യഹോവ ഗാഢനിദ്ര നിങ്ങളുടെ മേൽ പകർന്ന് നിങ്ങളുടെ കണ്ണുകളെ അടച്ചിരിക്കുന്നു. നോക്കിക്കേ, അവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, ദൈവത്തെ അറിയേണ്ടതുപോലെ അറിയാതെയും സിയോനെ തിരിച്ചറിയാതെയും സിയോനിലെ വാസത്തെക്കുറിച്ച് തിരിച്ചറിയാതെയും ഇരിക്കുന്ന ജനത്തിന് എന്ത് ദൈവം കൊടുക്കുമെന്നാണ് അവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ അവിടെ പറയുന്നത്, അവിടെ അതിൻ്റെ 8-ാം വചനം ഞാൻ വായിച്ചാൽ, വിശന്നിരിക്കുന്നവൻ താൻ ഭക്ഷിക്കുന്നു എന്ന് സ്വപ്നം കണ്ട് ഉണരുമ്പോൾ വിശന്നിരിക്കുന്നത് പോലെ, ദാഹിച്ചിരിക്കുന്നവൻ താൻ പാനം ചെയ്യുന്നുവെന്ന് സ്വപ്നം കണ്ടിട്ട് ഉണരുമ്പോൾ ക്ഷീണിച്ചും ദാഹിച്ചും ഇരിക്കുന്നത് പോലെ. ഇന്ന് നമ്മളുടെ ഓരോരുത്തരുടെ അവസ്ഥയൊന്ന് നോക്കിക്കേ. നമ്മൾ സ്വപ്നം കാണുന്നവരെ പോലെയാണ്. ഇന്ന് നമ്മളിരുന്ന് കുത്തിയിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കും, പ്രാർത്ഥിച്ചു കഴിഞ്ഞിട്ട് പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് എണീക്കുമ്പോഴും അതേ അവസ്ഥയാണ്. പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് എണീക്കുമ്പോഴും അതേ അവസ്ഥയാണെങ്കിൽ कर्ताविनोड प्रार्थिച്ചിട്ട് എന്നാ പ്രയോജനം? प्रार्थना करने के बाद उठेगा तो भी ऐसा ही अवस्था, मीन्स सपना देखता है, खाना खाया, भरपूर खाना खाया करके सपना देखा, फिर उठने का समय बहुत भूख लगता है, ऐसा होता है। तो प्यासा सपना देखा, मैं बहुत पानी पिया, मैं एकदम बलवंत हो गया करके सपना देखा, फिर उठने का समय बहुत प्यासा, बहुत क्षीणित होते हैं, वैसा ही परमेश्वर का नाम पुकारने वाला लोगों का अवस्था है करके बोल रहे। ദൈവത്തെ വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്നവരുടെ അവസ്ഥ, പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ നീ പ്രാർത്ഥിച്ചത് നിനക്ക് ലഭിക്കും എന്ന് പറഞ്ഞ കർത്താവിൻ്റെ സന്നിധിയിൽ നിന്ന് പ്രാപിച്ചുകൊണ്ട് എണീക്കുവാൻ കഴിയുന്നില്ല. ഹല്ലേലൂയ. സ്വപ്നം കാണുന്നവരെ പോലെയാണ് നമ്മൾ. കുത്തിയിരുന്ന് കുറെ പ്രാർത്ഥിക്കും, बहुत समय बैठकर प्रार्थना करेगा, मगर प्रार्थना के बाद भी हम वैसे का तो वैसा ही है, मीन्स स्वप्ना देखा वैसा। हमारा परमेश्वर महान है, सर्वसंपन्न है, सर्वशक्तिमान है, पूछने वाला को देने वाला परमेश्वर है, आश्रय रखने वाला को छोड़ने वाला परमेश्वर नहीं है। ये सब कुछ बोलकर हम प्रार्थना करेगा, मगर प्रार्थना करने के बाद उठने का समय भी हम जो अवस्था पहले था वैसा ही रहता है। क्यों? हमारा अवस्था बदलने वाला परमेश्वर को
हमारा प्रार्थना प्रसन्न नहीं हो गया इसके वजह से। हम परमेश्वर को यथार्थ रीति से पहचान कर हम परमेश्वर से प्रार्थना नहीं करते इसके वजह से। परमेश्वर को पुकारते हैं, प्रार्थना करता है सिर्फ मुंह से। हमारे मुंह में जो कुछ आते हैं हम बोलते रहते हैं, मगर हमारे हृदय के अंदर परमेश्वर को वास कराया तो हमारे हृदय से निकलने वाला चीज, आवाज, बातें परमेश्वर को प्रसन्न आएगा। हालेलुया। तो पवित्र आत्मा हमारे अंदर है तो पवित्र आत्मा प्रार्थना करेगा। हमारे जरूरतों को जानने वाला पवित्र आत्मा हमारे अंदर बैठकर परमेश्वर से हमारे लिए प्रार्थना करेगा। हालेलुया। इसलिए ബൈബിൾ में लिखा है, നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് എങ്ങനെയെന്ന് അറിയാത്തതുകൊണ്ട് ആത്മാവ് താനും ഒന്ന് നരക്കങ്ങളാൽ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. അയ്യോ, ഈ പെങ്കൊച്ചിന് പ്രാർത്ഥിക്കാൻ അറിയത്തില്ല, ദൈവമേ ഇവളെ അനുഗ്രഹിക്കണമേ, ഇവളെ അനുഗ്രഹിക്കണമേ എന്ന് ആത്മാവ് ഉള്ളിലിരുന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കും. यदि हमारे अंदर आत्मा अंदर है तो हमारे मुंह से आने वाला प्रार्थना परमेश्वर को प्रसन्न नहीं हो रहे करके आत्मा को मालूम पड़ेगा तो आत्मा क्या करेगा? आत्मा प्रार्थना करना शुरू करेगा। हालेलुया। हमारे लिए प्रार्थना करना शुरू करेगा। हमारा प्रार्थना परमेश्वर को प्रसन्न नहीं आते तो परमेश्वर का दिया हुआ आत्मा का प्रार्थना परमेश्वर को प्रसन्न आएगा। इसके लिए हमें पवित्र आत्मा पाकर परमेश्वर से प्रार्थना करना बहुत ही जरूरी है। यशायाह प्रवचन 29 का 14 जरा पढ़िए। 29 का 14। ഇത് കാരണത്താൽ इस कारण ഇടയിൽ ഇനിയും ഒരു അത്ഭുത പ്രവൃത്തി, അത്ഭുതവും ആശ്ചര്യമായ ഒരു പ്രവൃത്തി തന്നെ ചെയ്യും. അവരുടെ ജ്ഞാനികളുടെ ജ്ഞാനം നശിക്കും, അവരുടെ ബുദ്ധിമാന്മാരുടെ ബുദ്ധിയും മറഞ്ഞു പോകും എന്ന് കർത്താവ് അരുളിച്ചെയ്തു. इस कारण सुन, मैं इनके साथ अद्भुत काम वरना अतिभुत और अचंभ का काम करूंगा। तब इनके बुद्धिमानों की बुद्धि नष्ट होगी और इनके प्रवीणों की प्रवीणता जाती रहेगी। देखो उधर बोल रहा है, आज ये वचन सुनने के बाद भी तुम लोग ऐसा ही करते रहता हो तो तुम्हारे अंदर कितना बुद्धि है उतना बुद्धि भी चले जाएगा करके बोल रहे। और बोल रहे तुम्हारे बुद्धिमान लोगों का बुद्धि निकल जाएगा और परमेश्वर बोलते ये चमत्कार में करेगा। हम सब चमत्कार पाने के लिए बैठा है। परमेश्वर बोलते हैं यदि तुम ऐसा ही प्रार्थना करते रहेगा, मुझे गुस्सा दिलाने वाला बातें करते रहेगा, प्रार्थना करते रहेगा तो तुम्हारा ज्ञानी लोगों का अंदर से जितना ज्ञान है वो भी मैं निकाल देगा करके बोलते हैं। हालेलुया। मैं ऐसा बोल सकता है, हम परमेश्वर को प्रसन्न होते वैसा हम प्रार्थना नहीं करते, आराधना नहीं करते तो हमारे अंदर जितना ज्ञान है वो भी परमेश्वर निकाल देगा। वही अद्भुत प्रवृत्ति हमारे अंदर होएगा। हम कौन सा अद्भुत प्रवृत्ति के लिए बैठा है? समृद्धि, अनुग्रह, चंगाई, ये सब बुद्धि ज्ञान बढ़ते आने के लिए हम प्रार्थना करते आ रहा है। मगर परमेश्वर बोल रहे यदि तुम्हारा प्रार्थना तुम्हारा जीवन ऐसा ही आगे बढ़ रहे तो मैं तुम्हारे अंदर से जो ज्ञान है जो शक्ति है वो भी निकाल देगा करके बोल रहे। हालेलुया। इसलिए हमें ऐसा चमत्कार मांगते हैं क्या? समृद्धि का चमत्कार मांगते हैं। समृद्धि का चमत्कार पाने के लिए हम परमेश्वर के सामने हमारा ये ऐसा जीवन को बदल डालना पड़ेगा। हालेलुया। उधर लिखा है അവരുടെ ജ്ഞാനികളുടെ ജ്ഞാനം നശിക്കും, അവരുടെ ബുദ്ധിമാന്മാരുടെ ബുദ്ധിയും മറഞ്ഞു പോകും
എന്ന് കർത്താവ് അരുളി ചെയ്യുന്നു. തങ്ങളുടെ ആലോചനയെ യഹോവയ്ക്ക് അഗാധമായി മറച്ചു വയ്ക്കുവാൻ നോക്കുകയും തങ്ങളുടെ പ്രവൃത്തികളെ അന്ധകാരത്തിൽ ചെയ്യുകയും ഞങ്ങളെ ആര് കാണുന്നു, ഞങ്ങളെ ആരറിയുന്നു എന്ന് പറയുകയും ചെയ്യുന്നവൻ അയ്യോ കഷ്ടം. उसका 15 वचन और पढ़िए. തങ്ങളുടെ ആലോചനയെ യഹോവയ്ക്ക് അഗാധമായി മറച്ചു വയ്ക്കുവാൻ നോക്കുകയും തങ്ങളുടെ പ്രവൃത്തികളെ അന്ധകാരത്തിൽ ചെയ്യുകയും ഞങ്ങളെ ആർ കാണുന്നു ഞങ്ങളെ ആർ അറിയുന്നു എന്ന് പറയുകയും ചെയ്യുന്നവർക്ക് അയ്യോ കഷ്ടം. അയ്യോ ഇതെന്തോ ഒരു മറിവ്, കുശവനും കളിമണ്ണും ഒരുപോലെ വിചാരിക്കുമോ? उसका 15 वचन जरा हिंदी में पढ़िए. हाय उन पर जो अपनी युक्ति को यहोवा से छुपाने का बड़ा यत्न करते और अपने काम अंधेरे में करके कहते हैं, हमको कौन देखता है, हमको कौन जानता है. देखा, ऐसा मनुष्य का चिंता है, अंधेरे में काम करता है और परमेश्वर नहीं देखते हैं. कौन देखते हैं? परमेश्वर नहीं है, ऐसा चिंता रखकर करता है. फिर आकर परमेश्वर का नाम पुकार कर प्रार्थना भी करता है, अंधकार का प्रवृत्ति भी करता है. हमारा प्रवृत्ति कोई नहीं देखने वाला नहीं है करके बोलकर परमेश्वर का विरुद्ध आलोचना भी करता है. और परमेश्वर के नाम पुकारने के लिए वो लोग परमेश्वर के आराधना स्थान में आता भी है. तो ऐसा रहेगा तो परमेश्वर का गुस्सा बढ़ जाएगा करके बाइबल में हमें मालूम पड़ता है. और हमें 38 में हम देखेगा तो उधर अपने को मालूम पड़ता है एक व्यक्ति का भक्ति के बारे में उधर से हमें मालूम पड़ता है. 38 का पहले वचन से लेकर 4 तक हम बढ़ेंगे. उस दिन में हजिया ऐसे रोगी हुआ कि वो मरने पर था. तब आमोस के पुत्र यशायाह नबी ने उसके पास आकर कहा, यहोवा ये कहता है, अपने घराने के विषय जो आज्ञा देने हो वो दे, क्योंकि तू ना बचेगा, मर ही जाएगा. तब हिजकिय्याह ने दीवार की ओर मुंह फेर कर यहोवा से प्रार्थना करके कहा, हे यहोवा, मैं विनती करता हूँ, स्मरण कर कि मैं सच्चाई और खरे मन से अपने को तेरे सम्मुख जानकर चलता आया हूँ, और जो तेरी दृष्टि में उचित था वही करता आया हूँ. और हिजकिय्याह बिलक कर रोने लगा. बस. तब यहोवा का यह वचन यशायाह के पास पहुंचा. जाकर तो उधर हिजकिय्याह का भक्ति के बारे में हमें दिखाई पड़ता है. हिजकिय्याह को परमेश्वर मार डालने वाला था, तो मार डालेगा करके बोला तो वो तुरंत वो परमेश्वर से रो रो कर प्रार्थना कर वो प्रार्थना परमेश्वर को प्रसन्न होने वाला प्रार्थना किया. परमेश्वर को प्रसन्न होने वाला प्रार्थना किया तो वो रो कर विलंब कर वो रो रहा था करके बोल रहे. वो इतना जोर से रोकर प्रार्थना किया. मार डालेगा करके बोला हुआ परमेश्वर का मन को पिघलने वाला प्रार्थना किया करके उधर से हमें मालूम पड़ता है. परमेश्वर ही बोला ये मर जाएगा, इसका मरण निकट हो गया है, मगर उसने वो किया हुआ सभी अच्छा प्रवृत्ति के गिन कर बोलने के साथ साथ वो रो कर परमेश्वर से प्रार्थना करने लगा. परमेश्वर तुरंत निश्चय लिया. ये जो प्रार्थना परमेश्वर को अच्छा लगा, परमेश्वर को उसका उस दिन का उस समय का प्रार्थना अच्छा लगा, तो परमेश्वर क्या किया,
जल्दी का जल्दी बोला, हिजकिय्याह को हिजकिय्याह को क्या है, उसके का प्रार्थना में सुन लिया और उसका आंसू में देख लिया और उसका आयु 15 साल बढ़ा दिया। हालेलुया। हमारा भी आंसू परमेश्वर देखने का लायक बनाने का, हमारा प्रार्थना परमेश्वर सुनने का लायक बनाने का है। हिजकिय्याह बहुत ही परमेश्वर को प्रसन्न करने वाला काम किया करके वो बोल रहे, फिर भी जो प्रसन्न नहीं आया, इसके वजह से उसको मरने का दिन आया करके परमेश्वर बोल रहे, मार डालेगा करके बोल रहे। ये तो वो तुरंत वो प्रार्थना करने लगा, उस प्रार्थना परमेश्वर को अच्छा लगा। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമ്മൾ രോഗികളാവുമ്പോൾ, നമ്മൾ ദുഃഖിതരാകുമ്പോൾ കർത്താവിൻ്റെ സന്നിധിയിൽ കരഞ്ഞ് പ്രാർത്ഥിച്ചാൽ മിനിറ്റിനുള്ളിൽ നമ്മുടെ രോഗം മാറുവാനിടയായിത്തീരണം. നമ്മുടെ രോഗം മാറുവാൻ തക്കവണ്ണം പ്രാർത്ഥിക്കുവാനിടയായിത്തീരണം. हमारा रोग तो हम प्रार्थना करने के समय जैसा हिजकिय्याह प्रार्थना किया वैसा हमारा रोग तुरंत निकलना मांगते हैं, हमारे आंसू तुरंत परमेश्वर देखना मांगते हैं। हमारे प्रार्थना सुनकर जैसा हिजकिय्याह को 15 साल बढ़ा कर दिया वैसा हमारा जीवन में भी मिलना मांगते हैं। तो हमारा प्रार्थना, हमारा भक्ति को हम जांचना मांगते हैं। हमारा प्रार्थना और हमारा भक्ति जांच कर हमारा मुंह से आने वाला एक एक वेडिंग सुनने वाला परमेश्वर है, उसी के हिसाब से हमें प्रतिफल देने वाला परमेश्वर है करके हम मालूम पड़कर हमारा प्रार्थना को बदलने का है, भक्ति को बदलने का है, विश्वास को बदलने का है। ऐसा जीवन बिताकर परमेश्वर को प्रसन्न करने के लिए ये वचन हमें सहायता करे। हम प्रार्थना करेंगे, ये वचन का बाकी हम अगले दिन सुनेंगे। परमेश्वर നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കുവാൻ ഈ വചനം മുഖാന്തരം ഇടയായി തീരട്ടെ. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. हम प्रार्थना करेंगे, परमेश्वर वचन के जरिए सभी को आशीष करे। आमीन. ഈ വചനപ്രകാരം ജീവിച്ച് ദൈവത്തിൻ്റെ ശക്തി പ്രാപിക്കുവാൻ നമ്മളെല്ലാവരും ഒരുക്കപ്പെടാൻ വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ഈ യൂട്യൂബ് ചാനൽ നിങ്ങളെല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം, എല്ലാവർക്കും ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുവാൻ മറക്കരുത്. ദൈവനാമം ഇതിൽ കൂടി നമ്മളിൽ കൂടി മഹത്വം. फिर डॉक्टर को उसने बुलाया मेरे